नमस्कार मंडळी, मी दिव्या. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. ही आहे आमची परसबाग. ही परसबाग सासूबाईंनी सजवलेली आहे. इथं खूप प्रकारचे विविध प्रकारचे फुलझाडं, शोचे झाडं आणि खूप काही त्यांनी प्लांट असे इथं कलेक्शन करून ठेवलेलं आहे. चला तर मग आता आपण या सर्व झाडांची माहिती व किती वर्षांचे आहे, कोणकोणते फुलं आहेत, कोणत्या झाडाला काय म्हणतात, हे सर्व सासूबाईंकडून ऐकूया. तर मंडळी, ह्या माझ्या सासूबाई, ह्या तुम्हाला आता एका झाडाची ओळख करून देते. चला आता सांगा, हे कोणतं झाड आहे? हे झाड मनी प्लॅन्ट आहे. कसं छान याला आकार दिला, कोणी कशा आकाराचा एक नवीन लुक तयार झालेला आहे समजा याचा. तर मी असं गोल रिंग मध्ये दिला. माझ्याकडे एक ड्रम होता, त्याची रिंग तयार केली आणि त्या रिंग पासून हे मनी प्लॅन्ट तयार केलं. झाड हे झाड जास्वंदाचं. हे या झाडाला झाले 4 वर्ष. हे याला 3 प्रकारचे फुलं येतात. एकच कलर रेड कलर, म्हणजे आपला लाल कलर जनरल जो कलर असतो तो. तर याचं असं आहे, याला सिंगल पाकळीचा पण येतो, डबल पाकळीचा येतो आणि 5 पाकळीचा येतो. तर याची अशी फुलं आहेत. याला असे छान फुलं येतात. हा यांनी मला बर्थडे गिफ्ट दिला आहे वाढदिवसाला. मला हे दरवर्षी 2 झाडं देतात, त्यातलं एक हे झाड आहे. चला आता आपलं नेक्स्ट झाड हे आहे शेराचं झाड. हे वाळवंटामधलं झाड आहे. तर हे झाडाला असे बारीक पानं येतात. हे काळूच्या याच्यावर चालतं. 3 दिवस घ्यायचं. या पानाचं असं चावून खातात, मुलांना देतात, मोठे खातात. हे आयुर्वेदिक झाड आहे. तर याची कटिंग अशी छोटीशी कटिंग जरी लावली तरी कटिंग लागून जातं. खूप औषधी आहे. कोणी रस घेते, कोणी हे घेते. पण ज्यांना पूर्ण माहिती असते त्यांनीच घ्यावं, हे दुसऱ्याने घेऊ नये. कारण कसं आहे, पूर्ण माहिती असते, कोणाला नसते. पण याचे पानं कावीळमध्ये देतात एवढं मला माहिती आहे. लिपस्टिक पाम आहे. हे शोचं झाड आहे. याला खूप छान कलर आहे. याचा लिपस्टिक सारखा हा रेड कलर येते आणि हा ग्रीन कलर आपला लाल. लाल हिरवा खूप छान दिसते. त्याच्या आतून मस्त पाकळ्या राहतात. पूर्ण पानाचा साकार आहे. याला दिसायला खूप छान आहे. याच्यात जर एखादं लाईट लावला ना तर एकदम असं आकर्षित दिसते. यातले खूप ग्रीन कलर येते, व्हाईट कलर येते. याचे प्रकार खूप आहेत, कळ्या आहेत त्याला. याला काटव करंटी म्हणतात. याला पूर्ण काटेच आहे. हे लहान मुलांसाठी घातक आहे. खूप फुलं छान येतात त्याला. डिसेंबरपासून तर चांगलं जुलैपर्यंत फुलं राहतात. 5-6 महिने. हे एकच फुल 5-6 महिन्यापर्यंत राहतात. म्हणजे चिमत नाही, काही नाही. खूप छान कलर राहते याचा. म्हणजे असं वाटतं टवटवीत फुलंच आहे. हे काटे लहान मुलांच्यापासून खूप घातक आहे लहान मुलांना. हे लहान मुलं कशी दूर ठेवावं लागतात. हे आमचं एक मूल चाललं तिथं खेळायला. मुलं इकडे बाळा, इकडे. हे आमचं मुलं असं खेळते मग त्याच्यामध्ये. हा गोल्डन फंड आहे. याला फंड म्हणतात, कोणी फंड म्हणतात. याला फक्त असे शोचेस फक्त हे आहे. खूप मोठा होतो हा. एवढी मोठी तुम्ही कुंडी डाल्याला तेवढा हा छान. तेच क्रोटन. हे शोचं झाड आहे. याला पिवळे टिपके आहेत हिरव्या याच्यात. अर्धे पानं पिवळे राहतात, अर्धे हिरवे राहतात. ग्रीन विद्याचं झाड आहे. हे मोरपंखी म्हणते, कोणी त्याला विद्या म्हणते. हे मला गिफ्ट दिलेलं आहे यांनी वाढदिवसाला. याला झाले 4 वर्ष. याला 5 वर्ष झाले. हे क्रिसमस ट्री आहे. हे खूप जमिनीत असलं तर खूप उंच वाढते. हे थंड ठिकाणातलं झाड आहे. हे शो म्हणून आणलं होतं, पण ते आता कुंडीत ते कधी स्वस्तिकचं म्हणते. याची जास्त काही केअर नाही घ्यायला लागत. मस्त पाणी टाकलं तरी खूप छान त्याची चांगली वाढ होते. याला किती वर्ष झाले मग आपल्या इथं? 8-10 वर्ष. अच्छा, 8-10 वर्षात एवढं मोठं झालेलं आहे ते. खूप फुलं राहतात त्याला. गुलाबी येतात यातले लाल कलर येते, पांढरा कलर येते. हा गावरान आहे. त्याच्यापासून हे शुगरवाल्यांना या पाण्याचा रस जर पेल्या किंवा 4-5 पानं खाल्लं रोजचे तर शुगर बसते. खूप चांगला आहे हे औषधी उपयोग. याच्या मंजिरा रोज तोडायच्या. तुळशीचा तर उपयोग सर्वांना माहीतच आहे, काही सांगायचं कामच नाही. हे स्टँड आहे. याला 25-30 वर्ष झाले. हे वरचं आपलं जेट प्लॅन आहे. याच्या जसा आकार द्याल तुम्ही त्याला त्या चालते. हे 8 वर्षाचं झाड, जवळ 8-10 वर्षाचं झाड आहे.
तर याला मी मोराचा आकार दिलेला आहे. आता कटिंग राहिली करायची, हे वरचे काटा लागतात हे पूर्ण. मी याला मोराचा आकार दिला. कोणी एक शिंगोनियम आहे, गुलाबी कलरचे पानं येतात, काही हिरवा येतात त्याला. हे शिंगोनियम आहे एक. आपल्याकडे 2 प्रकारचे शिंगोनियम आहे. हा एक आहे आणि हा खालचा एक आहे. हा फक्त हिरवा पोपटी येतो. तर याला हे 7-8 वर्ष झाले आपल्याकडे. हा ड्रेसिन आहे. हा ड्रेसिन आहे, याला झाले हे 3 वर्ष. हा ड्रेसिन आणि हा गुलाब आहे. यावर्षी माझा आपला गुलाब खूप खराब झाला. त्याला हे काय कमी पडलं काय माहिती, असे पानंही खराब होऊन राहिले आणि फुलं असे उगवतात पण असे चांगले टवटवीत नाही. असं काही कीड तर दिसत नाही, पण काय होते काय माहिती, याला असे हेच दिसत. रोगाचा प्रकार कळला नाही, कळूनच नाही राहिला. झाड हे वालं झाड याला पोटॅटो वाईन म्हणते. यातले 2 कलर येतात. एक आपला कॉपी कलर येतो आणि हा हे त्या आपलं रत्नाळाचं झाड म्हटलं तरी मराठीत चालेल त्याला. वेल ते जर उपटलं त्याच्या खालून रत्नाळासारखे कंद निघतात. अच्छा. तर हा एक जगला, तोही पण जगला, तर तो हे गेला तर मी ती परत आणलाच नाही. हे सदाफुली आहे. हे 12 महिने सदाफुलीला फुलं राहतात. याच्यात हा मी पिंपळ तयार केला. याला झाले 4 वर्ष पण अजून काही तो वाढत नाही व्यवस्थित. तर बोनसाय करायसाठी तो वाढूच द्यावं नाही लागत ना. त्याचं जास्त मूळ झालं की मग तो मधातून कापून टाकीन आणि छोट्या भांड्यात लावून देईन. त्याच्यात आपलं हे आहे शेमीचा हा वृक्ष. आपण महादेवाला वाहतो ना, ते शेमी आहे हे. म्हणजे महादेवाचंच हे प्रवचन ऐकूनच आणलं होतं मी. यालाच काहीतरी कॉमन नाव आहेत ना समजा. कॉमन आपण याला काय म्हणू शकतो, सोंदळ. हा, सोंदळ. हे एक गुलाबी कलरची शेवंती. हे खूप छान फुलं दिसतात त्याचे बघ, किती सुंदर फुलं आहेत. एकदम फुलं छान आहे त्याचे. हे पांढरी शेवंती. हे शेवंती फक्त सप्टेंबर ते मेपर्यंत समजा किंवा एप्रिलपर्यंत फुलं राहतात त्याला. आणि हे बाकीचे जे आपली आहे नेहमीची ते याच्यापर्यंत आहे, 12 महिने राहते त्याला. अच्छा, म्हणजे ही जी रेड कलरची आहे याला 12 महिने राहतात आणि हे व्हाईट आणि हे गुलाबी फक्त सिजनेबल आहेत. हा ड्रेसिन आहे एक प्रकारचा. खूप छान गुलाबी कडा आहे त्याला आणि मध्ये पांढरी हिरवी रेष आहे. खूप छान दिसते. याचं काळीच लागते. आपण मधातून अशी तोडून जर लावली तर याची काळी लागते. खूप छान दिसते. हे स्पायडर प्लॅन्ट आहे. असे छान याला कोंब येतात असे छान पैकी असे. आणि याची जशी काळी लागते का मग हे? नाही, हा असे कोंब लागतात. हे जे काळीला कोंब आलेले आहेत ते तोडून लावू शकतो. फुलाचे फुलं आहेत हे जसे हे असं इथून जर तोडलं आणि हे दुसऱ्या कुंडीत जर आपण असं लावलं तर ते तिथे नवीन झाड तयार होतं. हे प्रत्येकाला आहे तसे. त्याच्या खाली हे लावले स्नेक प्लांट. हे 3 आकाराने हे लावले बघ. हे स्नेक प्लांट आहे येलो कलरचे. याच्यात हे मिक्स झाले ना आता. हे 3 कलरचे येलो कलरचे लावले स्नेक प्लांट. त्याच्यानंतर हे स्पायडर प्लांट लावले आणि त्याच्यानंतर हे परत दुसरा प्रकारचा हे आहे स्नेक प्लांट आहे. हे पूर्ण 3 खालून असे डिझाईन करायसाठी हे ठेवलेलं आहे तिथं. खूप छान दिसते ना असं. एक नवीन लुक येतो समजा. नवीन लुक काहीतरी असं विशेष. आणि हे एक शिंगोनियम इकडेच आणलं. हे लावलं होतं तिथे शिमेट ठेवलं. मग शिमेटावर पाणी पडेल म्हणून ते इकडे आणून ठेवलं. याचं सतत असे पानं वाढलेले. हे काळजी घेतली ना त्याला काहीच नाही, खात नाही द्यावं लागत, काही नाही. खूप सुंदर दिसते. सतत हे मी असं झाडात टाकायसाठी हे नारळाच्या शेंड्या जमा करून ठेवते. अशी कुठली माती आली तर अशी माती जमा करून ठेवते. हे नारळ हे आपल्या दिवे असतात. हे नवीन कुंडी लावायसाठी खाली त्याच्यात हे ठेवायसाठी छिद्राच्या ठिकाणी. हे असं काही म्हणजे मी फेकून काहीच देत नाही, असं ठेवून देते. म्हणजे याच्यामुळे काय होते, आपलं झाड लावायला कुठं असं फिरवून नाही लागत नंतर वेळेवर की आपल्याला आता खाली काय हार्ड म्हणतात त्याला. हार्ड वृक्ष का असं आहे त्याचं नाव, मला येऊन नाही राहिलं आता. खूप छान. आणि हे झाड तर आपलं सुकत आलेलं आहे. अगं हे याला की ऊन लागलं की हे खराब होते. अच्छा, हे उन्हामुळे खराब झाला. हे उन्हामुळे खराब झालं. आणि ते खूप मोठी मोठी पानं येतात त्याला, पतरवाळीसारखे. आम्ही आपण गणपतीसाठी याचेच पानं यूज करतो. आमच्याकडे याची झाडं नाही आहेत, केळीचे, त्याच्यामुळे आम्ही याचेच पानं यूज करत असतो जेवणाला. खूप मोठे मोठे येतात मग ना. त्याच्या सर्व गणपतीचं ताटा घेऊन सजवतो याच्या. खूप छान आहे. हे काय टपातच लावलेलं आहे मी.
असं वेस्टपासून तयार केलेला कुंड्या. हा कृष्णकमल आहे. हा आता पावसाळ्यात त्याला खूप फुलं येतात. खूप सुकला आता, म्हणजे सुकला नाही आहे हा, पण असा हे झाला उन्हामुळे पिवळा उन्हामुळे पिवळा पिवळा पडला. हे कोणतं आहे? हे क्रोटन आहे. हे मस्त आहे याचं झाड. बेलाचं झाड आहे. हे काका एकाच वेळेस मी बी आणलं होतं ना पारासवरून, यानं सीताफळ हे आणून दिले ते बेल. तर त्याच्यातून बियापासून तयार केलं ते. साबळेबाईच्या दारात दिलं, जमिनीत असल्यामुळे भरपूर मोठं झालं आणि काकाकडे पण भरपूर मोठं झालं. आपलं बकेट इथलं तेवढंच आहे अजून. म्हणजे कुंडी ते लवकर वाढत नाही बघ त्याला. हे एक क्रोटन आहे. आपल्या गावचा तो तुकडा आहे की नाही, त्याच्यावरून आणला, लताताईनं आणून दिला होता. हे अच्छा, खूप छान कलर, म्हणजे आमच्या गावावरून आणलेलं झाड आहे, रंभापूरवरून. आपल्या रंभापूरवरून आणलेलं. हे स्नेक प्लॅन्ट. हे स्नेक प्लॅन्ट खूप मोठं झालं. हे याला झालं 4 वर्ष. तुझ्या लग्नाच्या आदल्या वर्षी आणलं होतं हे. अच्छा, खूप मोठं झालं. हे एक झाड आहे. याचं खूप छान हे येते. याचे तुकडे करून लावायचे, कापून लावायचं असलं की याला नवीन असे कोमं नाही येते आपोआप. याला नवीन हे करावं लागते. आणि हे एक छान कमळाच्या फुलासारखा आकार येतो झाडाला. खूप सुंदर आहे. शोचंच आहे म्हणून त्याला काही असं नाव जनरल काही माहिती नाही. हे स्पायडर प्लांट सारखा एक प्रकार आहे यातला. खूप छान झाड होते हे. त्याची मस्त मधात पिवळा आहे आणि काठानं हिरवा आहे. हिरवा आहे. खूप छान होते. असं त्याला खालून कोंब निघतात असे. खूप छान झाड होते ते. ठिकाणी लावू शकतो आपण. हे एकात 2 झाले आहेत आपले आणि आता याला नवीन असे निघाले कोंब. हे खूप सुंदर दिसते. खूप छान झाड तयार होते. हे याच्यात आपण असे लावतच राहतो. थोडे थोडे झाड कोणते निघाले की टोचून द्यायची कडे, म्हणजे ते नवीन झाड तयार होऊन जाते. मग कसं मोठं झाड तोडा वाटत नाही ना कोणाला द्यायचं असलं की मग आपण असे लावून ठेवतो कोणाला द्यायचं. छोटे द्यायचं काम आहे. सांगा, ते खाली नाही का मोठं झाड त्या टपात आकाराच्या इथं लावलेलं, तो तेच झाड आहे. हे त्याला सायकस पाम म्हणतात. बोनसाय तयार करून राहिली. याचं हे काढावं लागते. याचं तेच मग दाखवलं ना तुला, ते झाड आहे. हे पिंपळाचं मला बोनसाय करायचं ना. पॉटही छान भेटला. हा कटोरा खराब झाला होता, तर मग याला छान कलर देऊन कसा हा पॉट तयार होते. हे झाड आता पावसाळ्यात काढून घेईन. हे छान बोनसाय असं तयार होऊन जाते. मला बोनसाय खूप आवडते. तर मंडळी, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप सारं शेअर करा. तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.